मातंग समाज हा शूद्र नाही, दलित नाही, हा शोषित समाज नाही, हा एक ब्राह्मणाची पोटजात आहे. एका जणाला कमेंट केली मला, बघा, ब्राह्मणाची पोटजात आहे म्हणते आणि हा हिंदुत्व त्याच्या वज्रमुठीमध्ये आहे म्हणते. मग विचार करा, हा आरक्षणाची भीक कशाला मागून राहिला? भोकाट टाकण्यासाठी? बरोबर नाही काय? तुम्हाला असं वाटते? हा ब्राह्मणाची पोटजात हा मातंग समाज आहे, तर हा आरक्षणाची भीक का भोकाट टाकण्यासाठी मागून राहिले काय? बरोबर नाही काय? आता तुम्ही म्हणत असाल हा युवराज तू कसा बोलून राहिला? मग हे वर्गीकरण का करू राहिले? आरक्षणाचं तोडमोड का करू राहिले? हा मनात प्रश्न आला असाल तुमच्याही. मग स्वतःला हे ब्राह्मणाच्या पोटजातीतील लोक म्हणतात, ब्राह्मणाचे लोक म्हणतात, ब्राह्मणाच्या परिवारातले लोक म्हणतात, तर मग हे यांना आरक्षण गरज आहे का? आहे का? आरक्षण कोणासाठी आहे? जो गरीब, वंचित, शोषित आहे, मागासलेला आहे, जातीप्रथेतून मागासलेला आहे, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता त्याला, याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं ना. बरोबर नाही काय? मग हा स्वतःला ब्राह्मणाचा पोटचा समजतो, ब्राह्मणाची पोट जातीचा समजतो, तर मग हा व्यक्ती, हे जे मातंग समाज आहे हा ब्राह्मण आहे, मग ब्राह्मणाच्या पोट जातीचा आहे, तर मग यांना मंदिरात प्रवेश का नाही आहे? यांना मंदिरात प्रवेश नाही आहे, कुठल्या शुभ कार्यामध्ये प्रवेश नाही आहे. मंदिरात गेला तू चांगले कुत्रे आणि तुळवते यांना, आणि स्वतःला हा ब्राह्मणाच्या पोटजातीचे लोक म्हणतात. नेमकं काय म्हणाल तुम्ही? कमेंट करून तुम्हीच सांगा, जेणेकरून मनामध्ये तुमचे प्रश्न असेल की हे स्वतःला कट्टर हिंदुत्व समजतात, कट्टर ब्राह्मणाचे पोटजातीचे लोक समजतात, मग यांना खरंच आरक्षणाची गरज असेल का? कारण याचा तो एक डोंबळा आहे, तो म्हणतो, लवजी सेना शक्तीचा अध्यक्ष, तो डोंबळा स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला, तो म्हणतो की पाटलानं मांगाचा चेहरा पाहिल्याशिवाय पाटला दिवस साजरा जात नव्हता. चेहरा पाहिला की पाटलाचा दिवस साजरा जात होता. मग माझं एकच म्हणणं आहे, बरं तुमचे एवढे साजरे चेहरे आहे तर तुम्ही प्रगती का नाही केली? तुमचे एवढे साजरे चेहरे आहे तर तुम्ही प्रगती का नाही केली? काहून मागास राहिले? बरोबर नाही काय? मनामध्ये प्रश्न निर्माण होतच नाही काय? हा प्रश्न पुरा महाराष्ट्राच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या डोक्यामध्ये एक क्वेश्चन बनलेला आहे नाही का? जेणेकरून काय असतं की हे जे कमेंट करून राहिले, सोशल मीडियावर बोलून राहिले, हे आताच नाही, यांच्यामध्ये रूढी परंपरेच्या विषमतेनं मागासलेला समाज हा आर्थिकदृष्ट्यानं प्रगती तर नाही, पण शिक्षण क्षेत्रातही नाही, नोकरी क्षेत्रातही नाही, पण हे लोक, जो समाज, जो वर्ग समोर गेलेला आहे, यांना खाली कसं आणायचं हे लोकांच्या मनामध्ये, जातीमध्ये लोकांच्या एक घृणास्पद, एक भ्रष्टाचार, एक संस्थात्मक दृष्टिकोन हा मनात ढासळलेला आहे. कितीतरी मातंग समाज आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला, त्यांच्या कार्याला मानते, भरपूर आहे, पण हे जो स्वतःला ब्राह्मणाच्या पोटातला समजतो, पोटजातीतला समजतो, ब्राह्मणाचा अवलादी समजतो, तर याला खरंच आरक्षणाची गरज नाही, हे माझं मत आहे. कारण आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांना शोषित पिढी वंचित समाजाला दिलेलं आहे, करोडपती लोकांना दिलं नाही. कारण ब्राह्मणाला आरक्षण आहे का? तुम्हाला माहीत आहे ना. ब्राह्मणाला आरक्षण नाही, हे ब्राह्मणाच्या पोटजातील लोक आहे, तर मग यांना आरक्षणाची गरज नाही. आणि जो ॲट्रॉसिटी एक हा जो कायदा आहे, जो शोषित पीडित वंचित समाज आहे, ज्याच्यावर अन्याय होतो, त्याच्यासाठी दिलेला आहे. ह्या ॲट्रॉसिटीचा कायदा पण यांच्याजवळून काढून घेतला पाहिजे, हे माझं मत आहे. कारण ॲट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग जास्त करून हेच लोक करून राहिले. तुम्हाला असं वाटत नाही का? गुन्हेगारीमध्ये हेच लोक आहे, सगळ्या गोष्टीमध्ये हेच लोक आहे. आणि गुन्हेगारीच्या याच्यामध्ये असताना किती लोक ॲट्रॉसिटीचा गैरवापर करून
सगळ्या एस.सी. समाजाला कलंकित करत आहे, बाबासाहेबाच्या कायद्याला कलंकित करत आहे, असं वाटत नाही का तुम्हाला? कारण आपण बघूनच राहिलेलो आहोत, माता समाजातील कितीतरी लोक बजरंग दलामध्ये आहे, कितीतरी लोक स्वतःला हिंदुत्व म्हणतात ते, आणि हिंदुत्व आमच्या वज्रमुठीत आहे असे ते घोषित करतात. मग माझं एकच म्हणणं आहे, स्वतःला तुम्ही हिंदू म्हणता, तुमच्या वज्रमुठीमध्ये हिंदुत्व आहे, तर मग तुम्हाला खरंच आरक्षणाची गरज नाही. तुम्हाला ॲट्रॉसिटी जो कायदा आहे बाबासाहेबांना काढला त्याची काहीच गरज नाही. कारण जो आरक्षण जो कायदा आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी हा शोषित पीडित वंचित समाजासाठी दिलेला आहे. तुमच्यासारखे चांगले दिसणारे, देखणे दिसणारे, सुंदर दिसणारे लोकांसाठी बाबासाहेबानं आरक्षण दिलं नाही. तुमचा समाजातील कितीतरी लोक वाईट सुलट बोलतात, बाबासाहेबाला नावं ठेवतात, बाबासाहेबाच्या विचाराशी एकनिष्ठ नाही, बाबासाहेबांच्या विचाराला लालचन लावणारे लोक आहात, आणि असे कितीतरी लोक आहेत ते बाबासाहेबाला मानते. माझं मत एकच आहे, तुमचे एवढे सुंदर थोबाळ आहे तर तुम्हाला खरंच शिक्षणाची गरज नाही. तुम्ही ॲटोमॅटिक तुम्ही कलेक्टरची परीक्षा पास होता. कारण तुमचं सुंदर एवढं चेहरा असेल तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे की मास्तराला जो परीक्षा देणारा जो मास्तर असतो ना त्याला फक्त चेहरा दाखवून दे, ॲटोमॅटिक पास होता तुम्ही. पेपराला फक्त तोंडावर आणत ॲटोमॅटिक पास होता तुम्ही. कारण तुमचा चेहरा एवढा शुभ आहे तुम्ही ॲटोमॅटिक पास होता. मग ॲटोमॅटिक पास झाले, तुम्हाला शिक्षणाची गरज नाही, तुम्ही मग कलेक्टर का नाही झाले? एवढं तुमचं भूतकाळ साजरं होतं तर, बरोबर नाही काय? आणि स्वतःला हिंदुत्व म्हणता, स्वतःला ब्राह्मणाच्या पोट जातीचा म्हणता, तर तुम्हाला खरंच आरक्षणाची गरज आहे का? कारण ब्राह्मणाला आरक्षण नाही आहे, मग तुम्हाला खरंच आरक्षणाची गरज आहे का? कारण तुमच्या मातंग समाजातील काहीतरी लोक म्हणतात आम्ही दलित नाही, आम्ही शूद्र नाही, आम्ही वंचित नाही, आम्ही मागासलेले लोक नाहीत. मग तुम्ही मागासलेले नाही आहे, वंचित नाही आहे, शूद्र नाही आहे, तुम्ही ब्राह्मणाच्या पोट जातीत लोक आहात, तर मग खरंच तुम्हाला आरक्षणाची गरज नाही. तुम्ही आरक्षण हे मागू नका. आणि हे जे वर्गीकरण करून राहिले हे का भोकाट टाकण्यासाठी करून राहिले का? हा पण एक प्रश्न निर्माण होतो ना. कारण तुमच्या मताप्रमाणे तुम्ही हे जे महाराष्ट्रामध्ये भांडणं चालू आहे, जातीमध्ये झगडे चालू आहे, हे झगडे कोण लावून राहिले? असं तुमच्याच जातीतील लोक झगडे लावून राहिले आणि नाव बदनाम करता बौद्ध लोकांचं. कळलं का दादा? तर हा व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की कमेंट करून तुम्ही सांगा की आरक्षण खरंच मातंग समाजाला पाहिजे का? कारण स्वतःला तो बामणाच्या पोट जातीचा समजतो. नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा.